तुम्हाला शालेय जीवनामध्ये असताना फिजिक्ससारखा विषय जो इतरांना अवघड वाटतो तो तुम्हाला सोपा वाटत होता का? त्याच्यामध्ये चांगले मार्क्स पडत होते का? आणि न्यूटनने जसा पद्धतीने ऑब्झर्वेशन केलं आणि फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आपण अभ्यासले, तसं तुम्हाला पण असं वाटतं का की मला देखील ऑब्झर्वेशन चांगलं जमतं आणि या सगळ्या लॉजमध्ये, प्रिन्सिपल्समध्ये, डेरिवेशन्समध्ये आणि गणितांमध्ये तुम्हीसुद्धा हरवून जाता असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी म्हणेल की पुढच्या ॲप्लिकेशन नॉलेजमध्ये जाण्यापेक्षा या बेसिक फंडामेंटल फिजिक्सचाच अभ्यास करूयात का? आणि हे शिक्षण उपलब्ध आहे 12वी सायन्सनंतर 3 वर्षांचा BSc फिजिक्स अभ्यासक्रमाच्या रूपाने. या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये थिअरी असतील, प्रॅक्टिकल्स असतील, क्वांटम फिजिक्स आपल्याला शिकायला मिळेल, थर्मोडायनॅमिक्स आपण अभ्यासू शकतो, ॲटॉमिक एनर्जीबद्दलचा अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजेच न्यूक्लिअरपासून तर वेव्ह टेक्निक्सपर्यंत आणि मॅग्नेटिझमपर्यंत, लाईट, साऊंड यांचा देखील अभ्यास करण्यापर्यंत, मॅटर म्हणजे नेमकं काय असतं या सगळ्या गोष्टी फिजिक्समध्ये आपल्याला बेसिक लेवलला शिकायला मिळतील. आणि या बेसिक लेवलवरतून त्याचं ॲप्लिकेशन आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी कशा पद्धतीने करता येऊ शकेल याचे एक्सपेरिमेंटेशन्स आपल्याला करता येतील. या BSc फिजिक्सनंतर आपण मास्टर्सचं शिक्षण म्हणजेच MSc फिजिक्स करू शकतो. याही शिक्षणानंतर आपण IITमध्ये जाऊन MTech देखील करू शकतो, डॉक्टरेट करू शकतो. फिजिक्समधल्या शिक्षणानंतर आणि उच्च शिक्षणानंतर आपण प्राध्यापक बनू शकतो, शिक्षक बनू शकतो. काही मंडळी तर शास्त्रज्ञ बनून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्याचबरोबर शासकीय विभागांमध्ये संशोधन करताना आपल्याला दिसतील. त्यामुळं अशा पद्धतीचं शिक्षण पुढच्या काळामध्ये तुमच्या एकट्यासाठी नाही तर तुम्ही केलेल्या संशोधनातून निर्माण होणाऱ्या ॲप्लिकेशन्समध्ये त्या रूपाने समाजाला होणार आहे. त्यामुळे ज्यांना फिजिक्स विषय आवडतोय परंतु कोर इंजिनिअरिंगमध्ये जाण्याची इच्छा नाही आणि बाकीच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या मनात काही विचारच येत नाही आहे, फक्त फिजिक्सच आवडतंय, अशा विद्यार्थ्यांनी निश्चितपणे फिजिक्सचा मार्ग स्वीकारावा आणि जमल्यास संशोधनाकडे आपली वाट घेऊन जावी. धन्यवाद.